भावांनो, आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. 2-4 महिन्या अगोदर जेव्हा माझी कामं बंद पडली, काही लोकांना फसविलं, काही मित्रांनी दगा दिला आणि काही जवळच्यांनी मला लांब केलं. जवळची जी होती अशा सगळ्या माणसानं मला लांब केल्यावर मी एवढं डिप्रेशनमध्ये गेलो. डिप्रेशन म्हणजे काम बंद, सगळं बंद, परपंच चालवायचं, पोट भागवायचं, माझ्या एकट्या जीवावर 4-4 पोट व्हायचं. त्या हिशोबानं रोज उठणं, विचार करणं, दिवस त्याच्यात घालणं, काय करावं, कसं करावं, काहीच कळलं नाही. तर तेवढ्यात एक ती म्हणत नाहीत का, देवानं एक असा दिवस उजळला. मित्र होता. तर तेवढ्यात एक मित्रानं म्हणलं की एवढं डिप्रेशन घेऊन, टेन्शन घेऊन काय फायदा नाही, काय तर कर 2-4 महिने. काय करावं असं मनाला वाटत होतं. रोज संध्याकाळी जायचं टेन्शनमध्ये. तेवढ्यात एका मित्रानं एक राय दिली. म्हणला ती सगळं टेन्शन सोडून काहीतर नवीन चालू कर, नव्यानं सुरुवात कर. आतापर्यंत जे झालं गेलं विसर आणि एक नव्यानं सुरुवात कर. तर मी त्या दिवशी संध्याकाळी झोपल्यावर मनात विचार केलं, आपलं फक्त हातातलं गेलंय. कष्ट केलं, जे केलं ते सगळं समाज हाताने गेलं, आपल्या हातात. तर एखादा नवीन सुरुवात करू आणि नव्यानं सुरुवात करायचा विचार केलं. त्याच्यात बी अडचणी. 15 दिवस लागले. ज्या गोष्टीचा आम्ही विचार करत होतो, जे करायचं, नवीन सुरुवात करायची, त्याच्यात बी 15 दिवस गेले. अजून आर्थिक हालत खराब झाली. पहिली हालत खराब आहे, त्याच्यात बी अजून जास्त खराब झाली, कामधंदा नसल्यामुळं. तेवढ्यात एक दिवस एका मित्रानं म्हणला, जे आपण हुडकायला, जे बघायला, चला आज आहे ते त्याची भेट घेऊन येऊ. तर ती गोष्ट अशी आहे भावानं, मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं. ज्यावेळेस माणूस हारतो किंवा माणसाचा विचार करण्याची क्षमता संपत्ती, तर असं समजू नका की त्याला आधार कोण नसतंय. त्याला आधार देवाचा असतंय, ईश्वराचा असतंय, अल्लाचा असतंय. फक्त मनात एक उमेद पाहिजे, जीवन जगण्याचे एक ध्यास पाहिजे मनात. तर ती पहाट उजळली दुसऱ्या दिवशीची. आम्ही गेलो भावानं एक जणाकडे, मित्राकडं. त्या मित्रानं आमचं ऐकल्यावर एक सेकंडही न लावता त्यानं होकार दिला त्या गोष्टीला. तर ती गोष्ट अशी आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये.
हो काही हा रिक्षा, त्या भावानं मला रिक्षा चालव, टेन्शन बी कमी होईल आणि 4 पैसे भेटतील, त्या हिशोबानं हा रिक्षा दिला. तर आज 4 महिने झाले हा रिक्षा चालू आहे आणि ह्याच रिक्षावर मी घरचा परपंच सगळ्या गोष्टी थोडक्या का होईना भागवतो. तर माझं बोलायचं उद्देश हेच आहे, ते माणसानं जिद्द सोडू नये, चिकाटी सोडू नये. आज हा रिक्षा चालवीत असताना आज देवाची एवढी मोठी कृपा झाली, माझं काम बी चालू झाले, परत कामं बी येईलेत नवीन जुने. फक्त आता ह्या वर्षी जे गेल्या वर्षी घडलं माझ्यासोबत ती घडू नये ह्याची मी काळजी घेईल, दक्षता घेईल. कारण काही चुकीमुळं हे 4 महिने माझ्या जीवनातले सगळ्यात वाईट 4 महिने गेले. तर तुम्हाला मी पुढं काम बी दाखवतो, काम बी चालू आहे. आणि हा बघा, तर माझं बोलायचं उद्देश हेच की खचून जाऊ नका. जीवनात चढ उतार येत असतो, काही कमी जास्त होत असते, फक्त हार मानू नका. एवढंच विचार करायचं, सगळं संपलं, हातातलं गेलं, आपण जिवंत आहो का ना, आता नव्यानं सुरुवात करू. आपलं श्वास चालू आहे, काहीतरी नवीन करू. आणि माझं म्हणण्याचा उद्देश एवढंच आहे की फक्त डिप्रेशनमध्ये जाऊ नका. झालं गेलं, ज्या लोकाला बदलायचं होतं किंवा साथ सोडायची होती आपली, त्यांनी एक नवीन काहीतरी शिकवून गेले म्हणायचं आणि ती नवीन धडा चालू करायचा आपला. तर बस एवढंच बोलतो, कारण लई दिवसापासून तुम्हाला माझ्या मनातली ही गोष्ट सांगावं असं वाटत होतं, आज सांगितली. बघू आता, जीवनाचा प्रवास तर चालू आहे, जिद्दीनं, चिकाटीनं, कष्टानं, इमानदारीनं, कुणाचं लुबाडून किंवा कोणाच्या ह्याच्यात काय म्हणते मन घालून, असं नाही. बघू पुढं, कष्ट तर चालू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो.